Hello everyone, welcome to Bachcha EduTech. I am Dr. Monali Patil. In this session we are going to talk about pleiotropy. ठीक आहे, लास्ट सेशनमध्ये आपण इंटरजेनिक इंटरॅक्शनच्या अंडर पॉलिजेनिक इनहेरिटन्स बघितलं, त्याच्यानंतर आपण एपिस्टासिस डिस्कस केलं. आज आपण डिस्कस करणार आहे प्लिओट्रॉपी. सो प्लिओट्रॉपी बेसिकली वन जीन विच गोइंग टू कंट्रोल मोर दॅन वन कॅरेक्टर. ठीक आहे, वन जीन गिव्स मेनी इफेक्ट, एकापेक्षा जास्त इफेक्ट येतो किंवा एकापेक्षा जास्त कॅरेक्टरला तो कंट्रोल करतो. त्या केसमध्ये आपण त्याला म्हणतो प्लिओट्रॉपी. वन जीन कंट्रोल्स मोर दॅन वन कॅरेक्टर, इट इज नथिंग बट दी प्लिओट्रॉपी. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल बघू. पी प्लांट मध्ये पिगमेंट प्रोड्युसिंग जीन असतं. ठीक आहे, पिगमेंट प्रोड्युसिंग जीन. सपोज आपण याला म्हणू जीन पी. This gene P going to control 3 character. ठीक है, one is flower color, second is seed coat color, and third one is leaf axil spot. ठीक है, इथे आपण काय बघतोय की एकच जीन आहे, जीन पी आहे जो पिगमेंट प्रोड्यूस करतोय. दिस इज जस्ट एन एक्झाम्पल. जीन पी is controlling the pigment production. पिगमेंट प्रोड्युसिंग जीन आहे तो काय करतोय, 3 कामं करतोय. फ्लावर कलर साठीचे पण पिगमेंट देतोय, सीड कोट कलर साठीचे पण, आणि लीफ ॲक्झिल वरती जे स्पॉट असतात ते कलर्स पण. कोणाचं काम आहे हे, जीन पीचं. किती जीन आहे, एकच जीन आहे. पॉलिजीन मध्ये आपण काय बघितलं होतं, जीन ए बी सी तिघं मिळून एकच काम करत होते, दॅट इज मेलॅनिन पिगमेंट सिक्रेशन. ठीक आहे, फक्त स्किन कलरचं डिसिजन घेत होते ते, मेलॅनिन पिगमेंट प्रोडक्शन कंट्रोल करत होते. किती जीन, 3 जीन. याला आपण काय म्हटलं, पॉलिजेनिक इनहेरिटन्स. इथे त्याच्या उलट आहे, वन जीन कंट्रोल्स मोर दॅन वन कॅरेक्टर. जीन पी हा एकच जीन आहे जो 3 काम करतोय, फ्लावर कलर, सीड कोट कलर आणि लीफ ॲक्झिल स्पॉट. हे जस्ट एक सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्हाला लक्षात यावं की प्लिओट्रॉपी नेमकी काय असतं. सो वन जीन गोइंग टू कंट्रोल मोर दॅन वन कॅरेक्टर, इट इज नथिंग बट दी प्लिओट्रॉपी. ठीक आहे, सो फर्स्ट एक्झाम्पल इज पी प्लांट, जिथे आपण बघितलं की पिगमेंट प्रोड्युसिंग जीन आहे. फॉर एक्झाम्पल जीन पी किती कामं करतोय तो, किती जॉब आहे त्याच्याकडे असाइन केलेले, 3. दॅट इज फ्लावर कलर, सीड कोट कलर अँड लीफ ॲक्झिल वरचे स्पॉटचा कलर. ठीक आहे, सो हे 3 कामं तो एकटा जीन करतोय. सो याला आपण काय म्हणणार, प्लिओट्रॉपी. सो तुमच्या याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे, दॅट इज सिकल सेल ॲनिमिया, ज्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियाच्या केसमध्ये काय होतं, ते अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय आहे, हिमोग्लोबिन प्रोटीन आहे. कुठे असतो तो प्रेझेंट, आरबीसी मध्ये प्रेझेंट असतो. त्याचं काम काय आहे, ऑक्सिजन कॅरी करणं. हे सगळं आपण ब्रीथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये बघितलं, ह्युमन रेस्पिरेशन मध्ये बघितलं की हिमोग्लोबिन किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं काम किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. सो बेसिकली हिमोग्लोबिन काय करत असतो, ऑक्सिजन कॅरी करत असतो. सो हिमोग्लोबिन जो प्रोटीन आहे, याला ऑफकोर्स कोणी बनवलं असेल, जीनने. याला इन्फॉर्मेशन कोणी दिली, प्रोटीन कसं तयार झाले, जीन पासून. जीनकडे इन्फॉर्मेशन मिळते की नाही. सो याचे जीन आहे HBA. नॉर्मल केसमध्ये HBA जीन आहे. हिमोग्लोबिन हा 2 अल्फा अँड 2 बीटा पॉलिपेप्टाइड चेनचा बनलेला असतो. जोपर्यंत हे बेसिक कळणार नाही तोपर्यंत आपण प्लिओट्रॉपिक इफेक्ट बघू शकत नाही, की प्लिओट्रॉपी साठी हे एक्झाम्पल आपण का घेतलं हे तुम्हाला पुढे लक्षात येईल. त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की हिमोग्लोबिन कसा बनलेला आहे. सो हिमोग्लोबिन पॉलिपेप्टाइड चेनचा बनलेला आहे, ज्याच्यात 2 अल्फा 2 बीटा चेन आहेत. ठीक आहे, सो ह्या बीटा चेनमध्ये अमायनो ऍसिडची लॉंग चेन आहे. यालाच आपण पॉलिपेप्टाइड चेन म्हणतो. 2 अमायनो ऍसिड पेप्टाइड बॉन्डने जॉईन असतात. ठीक आहे, बायोमॉलिक्युल्स मध्ये तुम्ही स्टडी केलेलाच आहे. सो अमायनो ऍसिड्स लिंक टुगेदर, दे आर कनेक्टेड टुगेदर टू फॉर्म दी पॉलिपेप्टाइड चेन. दिस इज 1 अमायनो ऍसिड, दिस इज 2nd, 3rd, 4th, 5th लाईकवाईज. ठीक आहे, सो ह्या बीटा चेन मध्ये 6 नंबरच्या अमायनो ऍसिड मध्ये थोडीशी गडबडी झालेली असते, ज्याचा रिझल्ट असतो सिकल सेल ॲनिमिया. ती गडबड काय ते मी तुम्हाला सांगतेच. ठीक आहे, so hemoglobin is made up of 2 alpha 2 beta chain. Hemoglobin is a protein which carries oxygen. 2 alpha 2 beta chain. We are talking about beta chain now.
बीटा चेन पॉलिपेप्टाइड चेनमध्ये 6 पोझिशनला थोडीशी गडबड झाल्यामुळे काय होतं, सिकल सेल ॲनिमिया. ही आपण समजू नॉर्मल सिच्युएशन. नॉर्मल जेव्हा सिंथेसिस होत असतं तेव्हा इथे असतो ग्लुटामिक ऍसिड. ग्लुटामिक ऍसिड काय आहे, अमायनो ऍसिड. ठीक आहे, इथे कोण असतं 6 पोझिशनला, ग्लुटामिक ऍसिड. त्याच्याऐवजी इथे येतो व्हॅलिन. ठीक आहे, इथे काय येतो, व्हॅलिन 6 नंबरच्या पोझिशनला. 1 2 3 4 5 6 6 नंबरच्या पोझिशनला बीटा चेन मध्ये ग्लुटामिक ऍसिडच्या जागी कोण आलं, व्हॅलिन. याला म्हटलं तर पॉइंट म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंज. म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंज होतो. किती ठिकाणी झाला तो, सिंगल एकाच पॉइंटला म्युटेशन झालेलं आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, पॉइंट म्युटेशन. ठीक आहे, ऍक्च्युली हा चेंज ग्लुटामिक ऍसिडचं व्हॅलिन कसं तयार झालं, तर ग्लुटामिक ऍसिडची इन्फॉर्मेशन कोण देत असतो, GAG. हा काय आहे, कोडॉन आहे. हा काय आहे, कोडॉन. कुठून येते ही इन्फॉर्मेशन, कोडॉनच्या फॉर्म मध्ये, ऑफकोर्स जीन कडनं येते. HBA जीन काय इन्फॉर्मेशन देतो, GAG. GAG स्टँड्स फॉर ग्लुटामिक ऍसिड. याच्या जागी एक सिंगल चेंज होतो, दॅट इज GTG. सिंगल चेंज झाला. काय चेंज दिसतोय, एच्या जागी आता इथे कोण आलाय, T. ट्युरिन्स, पायरिमिडिन्स, DNA सगळं माहिती आहे. बायोमॉलिक्युल्स मध्ये 11th मध्ये आपण हे सगळं स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, अमायनो ऍसिड कसे तयार होतात ते पण आपण बघितलेले. प्रोटीन, लिपिड, कार्बोहायड्रेट, त्या सगळ्याच बेसिक गोष्टी इथे आलेल्या आहेत. ठीक आहे, आपण सुरुवात केली कुठून, हिमोग्लोबिन पासून. हिमोग्लोबिन काय आहे, प्रोटीन. कशाचा बनलेला असतो, ऑब्व्हियसली पॉलिपेप्टाइड चेनचा. पॉलिपेप्टाइड चेन कसली बनलेली असते, बेसिक युनिट काय आहे याचं, अमायनो ऍसिड. 2 अमायनो ऍसिड जॉईन कोण करतं, पेप्टाइड बॉन्ड. आपण कशाबद्दल बोलतोय, बीटा चेन बद्दल. 2 अल्फा 2 बीटा चेन मिळून काय तयार होतो, हिमोग्लोबिन. त्यापैकी जी बीटा चेन आहे त्याच्यामध्ये 6th पोझिशनला कोण असतो, ग्लुटामिक ऍसिड, नॉर्मल कंडिशन मध्ये. आता काय होत आहे, ग्लुटामिक ऍसिडच्या जागी कोण आला, व्हॅलिन. मग अचानक आला का तो, नाही. कशामुळे आला, सडन चेंज, म्युटेशनमुळे आला. कुठल्या पद्धतीचं म्युटेशन, हे पॉइंट म्युटेशन. पॉइंट का, कारण एका सिंगल पॉइंटला, एका सिंगल ठिकाणीच फक्त चेंज झालेला आहे. ही इन्फॉर्मेशन जीन कडनं आली होती, GAG, म्हणून इथे ग्लुटामिक ऍसिड आहे. इथे इन्फॉर्मेशनच चुकीची आली, GTG आल्यामुळे इथे काय आला, व्हॅलिन आला. ही सिंगल चेंज झाला. या सिंगल चेंजमुळे आता तुम्हाला दिसणारे, एका जीनमुळे येणारे नंबर ऑफ डिफरंट इफेक्ट्स. ठीक आहे, सो आता ही झाली डिफेक्टिव्ह चेन. ह्या एका सिंगल चेंजमुळे काय होणार ते बघ. आरबीसी कशा असतात, नॉर्मली बायकॉन्केव्ह. ठीक आहे, बायकॉन्केव्ह का असतात, सो दॅट सरफेस एरिया जास्त असावा. सरफेस एरिया जास्त असला तर काय होईल, ऑक्सिजन जास्त कॅरी होईल, कारण हिमोग्लोबिन जास्त असतील तिथे. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जास्त, सरफेस एरिया जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिन जास्त असल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी चांगली. प्लस या फ्लेक्झिबल पण असतात. ही झाली नॉर्मल कंडिशन जेव्हा ग्लुटामिक ऍसिड तिथे असेल. ठीक, आता काय होणार आहे, हा सिंगल चेंज झाला, त्याच्यामुळे आरबीसी बनायला लागणारे जे काही प्रोटीन्स असतात, स्पिरिडिक प्रोटीन, ते तयार होणार नाही. म्हणून याचा शेप चेंज होतो आणि तो जातो सिकल शेप. कुठला शेप येतो, सिकल शेप. कळलंय, बाय कॉन्केव्ह वर्ण कुठला शेप तयार झाला, सिकल शेप. आपण याला म्हणू चेंज नंबर 1. पहिला चेंज झाला हा आपला. ठीक आहे, ह्या गडबडमुळे आता हे चेंजेस येत आहेत, येते लक्षात. हा पहिला चेंज झाला की आरबीसीचा जो काही बायकॉन्केव्ह शेप होता तो चेंज होऊन आता इथे काय झालाय, सिकल शेप झालेला आहे. सिकल शेप झाल्यामुळे काय झालं, सरफेस एरिया कमी आहे, त्याच्यामुळे काय झालं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कशी झाली, कमी झाली. हा झाला सेकंड चेंज. हिमोग्लोबिन त्याच्यात किती येतील, कमी. ठीक आहे, सिकल शेप असल्यामुळे ज्या आपले छोटे छोटे ब्लड वेसल्स असतात, छोटे छोटे कॅपिलरीज असतात, त्याच्यामध्ये या साचत जातात. का, कारण यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नाहीये. बाय कॉन्केव्ह शेप मध्ये जरी सरफेस एरिया जास्त असला तरी तो कसा आहे, फ्लेक्झिबल असल्यामुळे तो कुठूनही व्यवस्थित निघून जातो. अगदी स्मॉल ब्लड वेसल्स असला, कॅपिलरीज असला तरी तो चालला जातो. इथे तो स्टक होतो बिकॉज
तो स्टीफ असतो, रिजिड असतो, त्याच्यामुळे तो तिथे साचत जातो आणि क्लॉट तयार करतो. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो सिकलिंग रिॲक्शन. यालाच आपण काय म्हणतो, सिकलिंग रिॲक्शन. नेक्स्ट काय होतं, या सिकलिंग रिॲक्शनमुळे ते क्लॉट तयार झाला. क्लॉट डिटेक्ट करेल आपली इम्युन सिस्टीम, त्याला डिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. सो यांना तो काय करेल, मारायचा प्रयत्न करेल. सो आरबीसी काय होतील, डिस्ट्रक्ट होतील बाय डब्ल्यूबीसीज. इम्युन सिस्टीम कडनं त्या काय केल्या जातील, डिस्ट्रक्ट केल्या जातील. आरबीसी कमी झाल्यामुळे ऑब्व्हियसली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी अजूनच लो होईल आणि ही कशामध्ये रिझल्ट होईल, ॲनिमिया. याचा रिझल्ट काय येईल, ॲनिमिया. ठीक आहे, बिकॉज ऑफ व्हेरी लो ऑक्सिजन कंडिशन. आरबीसीच कमी आहेत. आलंय लक्षात. किती इफेक्ट मिळाले आपल्याला, 6 इफेक्ट मिळाले. कशामुळे झालं हे सगळं, एक सिंगल पॉइंट म्युटेशनमुळे. पॉइंट म्युटेशन कोणामुळे झालं, जीन्स कडनं जी इन्फॉर्मेशन आली त्याच्यामुळे. याला आपण म्हणतो HBS. नॉर्मल कंडिशन मधून आपण HbA. HbA कडनं कुठलं इन्फॉर्मेशन येते की GAG येते. GAG इन्फॉर्मेशन आली की ग्लुटामिक ऍसिड तिथे ऍड होतो आणि मग आपली नॉर्मल बीटा चेन असते. याच्यामुळे हिमोग्लोबिन नॉर्मल असतं, हिमोग्लोबिनची नॉर्मल कॅपॅसिटी असते आणि सगळं काही व्यवस्थित चालू असतं. आरबीसी बाय कॉन्केव्ह असतात, कुठेच काही प्रॉब्लेम नसतो. चेंज काय झालंय, एक सिंगल चेंज झालाय, HBS जीन त्याला आपण म्हणू. इथे काय झालंय, GTG ऍड झालाय. GTG मुळे इथे कुठला अमायनो ऍसिड आला, व्हॅलिन आला. व्हॅलिनमुळे काय झालं, व्हॅलिनमुळे काय झालं, बाय कॉन्केव्ह शेपच्या ऐवजी आता कुठला शेप आला, सिकल शेप. कारण जे प्रोटीन्स रिक्वायर आहे ते तयार होत नाहीये, त्याच्यामुळे बाय कॉन्केव्हच्या ऐवजी ते काय झालं, त्या आरबीसीस कशा झाल्या, सिकल शेप झाल्या. सिकल शेप झाल्यामुळे काय झालं, सरफेस एरिया कमी झाला. सरफेस एरिया कमी, हिमोग्लोबिन कमी. हिमोग्लोबिन कमी तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑब्व्हियसली कमी होत झाली. ह्या 2 गोष्टी तिथे घडल्या. नंतर आले सिकलिंग रिॲक्शन. या स्टीफ असतात, फ्लेक्झिबल नसतात बाय कॉन्केव्ह सारख्या. सो या छोट्या छोट्या कॅपिलरीज मध्ये त्या स्टक होत जातात, त्याच्यामुळे क्लॉट तयार होतो. इम्युन सिस्टीम काम करायला लागते आपली, रोगप्रतिकारक शक्ती, आणि मग ती काय करते, त्यांना डिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. सो ती आरबीसीला काय करते, डिस्ट्रक्ट करून टाकते. त्या डिस्ट्रक्ट झाल्यामुळे आता काय झालं, अजूनच हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कमी, कारण कॅरी करायला आता त्या आरबीसीज नाहीये. ज्या बायकॉन्केव्ह आहेत त्या आहेत, पण ज्या सिकल शेप झाले त्या आहेत त्या अवेलेबल नाही. सो त्या अवेलेबल नसल्यामुळे ऑक्सिजन जाईल का, हिमोग्लोबिनच नाही तर ऑक्सिजन कॅरी होईल का, नाही. ऑक्सिजनच कॅरी झाल्याने तर सेल त्यांचं नॉर्मल फंक्शनिंग करू शकतील का, नाही. कारण प्रत्येक सेलला काम करण्यासाठी ऑक्सिजन गरजेचं आहे. सो इट विल रिझल्ट इन टू ॲनिमिया, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सिकल सेल ॲनिमिया. एका जीनमुळे हे सगळे इफेक्ट आपल्याला मिळतात, एका सिंगल चेंजमुळे हे सगळे इफेक्ट आपल्याला दिसले. दॅट्स वाय इट इज द एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. अंडरस्टँड दिस. सो नॉर्मल केसमध्ये आपण म्हणू HbA ही नॉर्मल सिच्युएशन आहे जेव्हा ग्लुटामिक ऍसिड तिथे असणार. ठीक आहे. HbA म्हणजे काही 50% आरबीसी ह्या बायकॉन्केव्ह असतील, 50% सिकल शेप असतील, कारण त्यांच्यामध्ये हा चेंज झालेला असेल. याला आपण म्हणू कॅरियर. याला आपण काय म्हणू, कॅरियर. आणि थर्ड सिच्युएशन आहे HbS. याच्यामध्ये नॉर्मल कंडिशनच नाहीये. सो अशी व्यक्ती जगू शकेल का, नाही. अशी व्यक्ती मरते, डाय. ठीक आहे. सो याला आपण म्हणतो कॅरियर. 50-50% असतात, म्हणजे यांना काही ना काही प्रॉब्लेम्स असणारच आहे रिलेटेड टू फिजिकल ऍक्टिव्हिटी. यांच्याकडे भरपूर सारे प्रॉब्लेम असणार आहे, कारण पुरेसा ऑक्सिजन त्यांना मिळणार नाहीये. या सगळ्या गोष्टी त्यांच्याही बॉडीमध्ये घडणार, त्याच्यामुळे पुरेसा ऑक्सिजन त्यांना मिळणार नाही. सो त्यांना आपण काय म्हणतो, कॅरियर. ते जगतात पण हेल्दी नाही जगू शकत, त्यांना अनेक इतर रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात, आपल्या रेस्पिरेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. ही नॉर्मल कंडिशन आहे. अंडरस्टँड दिस. प्लिओट्रॉपी म्हणजे काय, 1 जीन कंट्रोल्स मेनी कॅरेक्टर, 1 जीन गिव्स मेनी इफेक्ट. याच्यामध्ये आपण बघितलं पी प्लांटचं एक्झाम्पल. पी प्लांटमध्ये पिगमेंट प्रोड्युसिंग जो जीन आहे तो 3 कामं करतो, म्हणून हे एक्झाम्पल कसलं आहे, प्लिओट्रॉपीचं. एक जीन, सपोज जीन पी काय करतोय, 3 कामं. सीड कोट कलर, लीफ ॲक्झिनचा कलर आणि फ्लावरचा कलर, ह्या 3 गोष्टी तो एकटा जीन बघतोय, म्हणून हे कसलं एक्झाम्पल आहे, प्लिओट्रॉपीचं. यालाच आपण काय म्हणतो, प्लिओट्रॉपी. 1 जीन कंट्रोल्स मेनी कॅरेक्टर. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये आपण काय बघितलं, हिमोग्लोबिन प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन प्रोटीन हा 2 अल्फा 2 बीटा चेनचा बनलेला आहे.
2 अल्फा 2 बीटा चेनमध्ये जी बीटा चेन असते, बीटा पॉलिपेप्टाइड चेन, अमायनो ऍसिड चेन, त्याच्या 6th पोझिशनला नॉर्मल कंडिशनमध्ये कोण असतो, ग्लुटामिक ऍसिड. त्याच्यामध्ये पॉइंट म्युटेशन होतं, सडन चेंज होतो, त्याच्यामुळे काय ऍड होतो, व्हॅलिन. ग्लुटामिक ऍसिडच्या जागी कोण ऍड झाला, व्हॅलिन. हे कशामुळे झालं, चुकीची इन्फॉर्मेशन आल्यामुळे. जी इन्फॉर्मेशन असली तर ग्लुटामिक ऍसिड येतो, जी इन्फॉर्मेशन असली तर तिथे कोण येणार आहे, व्हॅलिन येणार आहे. सो हा व्हॅलिन आल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट झाले. बायकॉन्केव्ह नॉर्मली आरबीसीचा शेप असतो, ज्याच्यामध्ये सरफेस एरिया भरपूर असतो. सरफेस एरिया जास्त असतो म्हणून हिमोग्लोबिन जास्त असतात, हिमोग्लोबिन जास्त म्हणून ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी याची जास्त असते. ठीक आहे, पण आता ह्या चेंजमुळे त्यांचा शेप कसा झाला, सिकल शेप. सिकल शेप झाल्यामुळे काय झालं, सरफेस एरिया कमी झाला. सरफेस एरिया कमी म्हणून हिमोग्लोबिन मॉलिक्यूल तिथे कमी आहे. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कमी म्हणून ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा यांची कमी आहे. ठीक आहे, नंतर ह्या फ्लेक्झिबल नाही आहेत, त्याच्यामुळे छोट्या ज्या आपल्या ब्लड वेसल असतात, कॅपिलरीज असतात, त्याच्यामध्ये त्या स्टक होत जातात आणि त्यालाच आपण म्हणतो सिकलिंग रिॲक्शन. ह्या सिकलिंग रिॲक्शनमुळे काय होतंय, क्लॉट तयार झाला. त्या क्लॉटला इम्युन सिस्टीम डिटेक्ट करते की चुकीचं होत आहे, तो क्लॉट काढणं गरजेचं आहे, म्हणून आपली इम्युन सिस्टीम तो क्लॉट काढते. तो क्लॉट काढताना ह्या आरबीसी डिस्ट्रक्ट होतात. जे काही थोडेफार हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स यांच्यामध्ये होते, जी काही ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी होती, आता त्या डिस्ट्रक्ट झाल्यामुळे ती पण नाही राहिली. म्हणून अशा लोकांना काय होतो, ॲनिमिया होतो आणि त्यालाच आपण म्हणतो सिकल सेल ॲनिमिया. अंडरस्टँड दिस इज नथिंग बट अबाउट दी प्लिओट्रॉपी. छोटा टॉपिक होता, इथे आपण आपल्या इंटरजेनिक इंटरॅक्शन संपवलेले आहेत. याच्यानंतर मी तुमच्यासाठी पीपीटी प्रेझेंटेशन बनवलं आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा सगळी मेंडेलियन जेनेटिक्स पासून, मेंडेलियन हिस्ट्रीपासून इंट्राजेनिक इंटरजेनिक इंटरॅक्शनपर्यंत विथ नीटचे क्वेश्चन आपण सगळं डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. बाय.